लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यासाठी दीक्षाभूमी आणि संघभूमी असलेल्या उपराजधानीमध्ये काँग्रेस स्थापना दिनानिमित्त हे तैयार हम सभेचं आयोजन। राहुल गांधी उपस्थित राहणार, सोनिया आणि प्रियंका गांधी अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। आज नागपूर इथे होणाऱ्या काँग्रेसच्या हे तैयार हम रॅलीची जोरदार तयारी सुरू। सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्ते मैदानावर तयारीच्या कामाला लागले। काँग्रेसच्या हे तैयार हम रॅलीसाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। सभास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त। सभास्थळी 4 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस उपायुक्त, 8 पोलीस निरीक्षकांसह 450 पोलिसांचा तगडा बंदोबस्त। काँग्रेस स्थापना दिनानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन। दीक्षाभूमीवरून बाईक रॅली निघणार। महारॅलीच्या निमित्तानं आम्ही जुलमी सरकारविरोधात आंदोलन पुकारतोय, नाना पटोलेंचं वक्तव्य। काँग्रेसच्या हे तैयार हम महारॅलीच्या निमित्तानं लावलेल्या पोस्टर्सवर माती आणि शेण लावून काळं फासलं। राहुल गांधींचा चेहरा खराब करण्याचा प्रयत्न। हे तैयार हम महारॅलीतल्या खुर्च्यांवर QR कोड। निवडणुकीसाठी निधी गोळा करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न। काँग्रेससाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेस विसरली आहे का? नाना पटोले पांडे कुटुंबाला दिलेल्या आर्थिक मदतीचा शब्द विसरलेत का? कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबियांचा काँग्रेसला सवाल। राम मंदिराचं निमंत्रण हा एक पक्षाचा विषय झाला। हा कार्यक्रम रामलल्लासाठी नाही, तो भाजपचा कार्यक्रम। संजय राऊतांची भाजपवर टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी आणि सहभागी होण्यासंदर्भात चर्चा करणार। दुपारी 2 वाजता VC द्वारे ही बैठक पार पडेल। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल। एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका। फडणवीसांनी ज्या कालखंडाची आकडेवारी दिली त्या कालखंडामध्ये 15 महिने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं। फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीवर दानवेंचं प्रत्युत्तर। शरद पवारांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। चांदूर बाजार शहरामध्ये शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर्स बच्चू कडू यांनी लावले। अमरावतीमध्ये कुरळपूर्णा येथील बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांनी बच्चू कडूंची भेट घेतली। शरद पवार आणि बच्चू कडूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। त्या भेटीदरम्यान शरद पवारांसोबत शेती आणि सामाजिक प्रश्नांवरती चर्चा झाली। बच्चू कडूंची माहिती। पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता। 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय युवक मेळाव्याला पंतप्रधान मार्गदर्शन करणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार। शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस। चाय पे चर्चा होतातच, मात्र त्यासाठी लागणाऱ्या दुधाच्या दराबाबत का बोललं जात नाही? अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल। धापेवाडा उपसा सिंचनाचे पाणी बोदलकसा आणि चोरखमारा इथं सोडण्याची चाचणी यशस्वी। धापेवाडा उपसा सिंचनाचं पाणी शेतकऱ्यांना मिळणार। पंपाची तपासणी आमदार रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आली। विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना खासदार सुनील मेंढे यांनी धारेवर धरलं। अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली। लोकांचं काम करायचं नसेल तर घरी बसा असा सल्लाही दिला। BDD चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पानं वेग घेतला। 2026 पर्यंत सदनिकेचा ताबा मिळणार। दक्षिण मुंबईतील वरळी, नायगाव आणि नामजोशी मार्ग येथील BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं काम वेगानं सुरू। नाशिकच्या मालेगावातील आयशानगर भागामध्ये लागलेल्या आगीमध्ये 30 ते 40 घरं जळून खाक। घरं जळलेल्या कुटुंबातील नागरिकांना 12 बलुतेदार संघटनेच्या वतीनं संसारोपयोगी साहित्याचं वाटप। JJ रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र पुरा यांना हटवण्याच्या मागणीसाठी माडचे निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर। संपामुळे बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभागातील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता। 2 दिवसांपूर्वी सगळ्या डॉक्टरांची भेट घेतली। लगेच बंदची हाक देणं योग्य नाही। डॉक्टर पुरा यांच्यावर आधीच कारवाई केलेली आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची JJतील डॉक्टरांच्या संपावर प्रतिक्रिया।
यूजीसीचे देशातील सर्व विद्यापीठांना एमफिलचे प्रवेश तातडीने थांबवण्याचे आदेश. नोव्हेंबर 2022 नंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदवीला मान्यता नसेल. म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांची पहिली संगणकीय सोडत म्हाडा मुख्यालयामध्ये आज दुपारी काढली जाणार. सोडतीसाठी एकूण 400 सदनिका उपलब्ध असून मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांची संख्या 265 आहे. भाभा, भगवती, एमटी अग्रवाल आणि शताब्दी रुग्णालयांचा कायापालट होणार. रुग्णालयांमध्ये अद्ययावत सुविधाही उपलब्ध करून देणार. रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणामुळे एकूण 2037 बेड्स वाढणार. मुंबई नाशिक महामार्गावर भुयारी मार्ग तयार करणार. ठाणे, कल्याण, डोंबिवली प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर माणकोली इथे वळण भुयारी मार्ग उभारला जाणार. यासाठी 57 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार. शिवडी न्हावाशेवाचं लोकार्पण येत्या 12 जानेवारीला होण्याची शक्यता. शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाचं 99% काम पूर्ण. लोकार्पणासाठी पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. पालघरमधील जव्हार मोखाडा परिसरात पाणी टंचाई. मोखाडा तालुक्यातील काही गावांमधील विहिरीतील पाण्यानं तळ गाठला. काही पाड्यांना खासगी टँकरमधून पाणी पुरवठा. सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. अधिकारामध्ये नसताना वकिलांनी अपील प्रत मिळवून उत्तर दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. त्यामुळे 2 कनिष्ठ सरकारी वकिलांना कारणे दाखवा नोटीस. इस्रायल आणि हमासमधील युद्धाची द्राक्ष निर्यातीला झळ. गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक बंद. त्यामुळे भारतातून युरोपीय देशात होणारी द्राक्षांची निर्यातही थांबली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील थंडीमध्ये वाढ. वाढत्या थंडीचा मानवी जनजीवनाप्रमाणे मुक्या प्राण्यांवरही परिणाम. थंडीपासून बचावासाठी सारंगखेडा घोडे बाजारातील घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते. सारंगखेडा इथल्या चेतक फेस्टिवलमध्ये अश्वनृत्य स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा पाहण्यासाठी देशभरातून हजारो अश्वप्रेमी चेतक फेस्टिवलमध्ये उपस्थित. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अश्वांनी मन मोहून टाकणारी नृत्य सादर केली आहे. वाशिमच्या मनोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांचे हाल. रुग्णालयामध्ये डॉक्टरचाच पत्ता नाही. डॉक्टर उशिरा येत असल्यानं रुग्णांना ताटकळत राहावं लागतंय. साताऱ्यामध्ये महिला शौचालयात महिलांना घाबरवणारा पुतळा ठेवल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलगा, महिला आणि त्यासह 2 युवकांवर कारवाई. ठाण्यातील घोडबंद रोडवरती ऑइल टँकर पलटी. टँकर चालकाच्या डोक्याला दुखापत. चालकावर जवळच्या रुग्णालयात उपचार. अमरावतीच्या चांदूर बाजार मार्गावरील शिराळाजवळ ट्रक आणि ऑटोचा अपघात. अपघातामध्ये 3 मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गौण खनिज माफियांचा तहसीलदारासह महसूल पथकावर हल्ला. छत्रपती संभाजीनगरच्या गांधेली परिसरातली घटना. माफियांच्या कचाट्यातून महसूलचं पथक कसंबसं बचावलं. चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पदाचा दुरुपयोग करणाऱ्या तलाठ्याच्या जाहीर सत्काराची पत्रिका व्हायरल. तलाठ्याच्या चुकीच्या फेरफारामुळे पतीनं आत्महत्या केल्याचा शेतकरी महिलेचा आरोप. बुलढाण्यातील राखीव कोविड रुग्णालयामध्ये दारूच्या पार्ट्या केल्या जात असल्याचं समोर. सिगरेटची पाकिटं पत्तेही रुग्णालयात सापडले. संबंधित डॉक्टरांवर काय कारवाई होते याकडे जिल्हावासियांचं लक्ष. मुंबईमध्ये कालपासून IIT टेकफेस्टला सुरुवात. दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतासह परदेशातून अनेक जण टेकफेस्टसाठी उपस्थित. DRDOच्या प्रदर्शनानं लक्ष वेधलं. ChatGPTच्या धर्तीवर भारत GPT तयार करणार. IIT टेकफेस्टमध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानींची माहिती. त्यासाठी IIT सारख्या अग्रगण्य संस्थांसोबत काम करत असल्याचीही आकाश अंबानींनी माहिती दिली. काश्मीर प्रश्नासंदर्भात पाकिस्तानसोबत चर्चा सुरू ठेवली पाहिजे, तरच काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि विकासाला चालना मिळेल. 370 कलम हटवण्यात आलं असलं तरी सुद्धा दहशतवादाची टांगती तलवार कायम. रॉचे माजी संचालक AS दुलत यांनी मत व्यक्त केलं. भारताला चिंतामुक्त करण्यासाठी मैत्रीभूत परिवाराचा पुढाकार. 2032 पर्यंत देशातील लोकांना चिंतामुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न करणार. मैत्रीभूत परिवाराच्या दादाश्रींची माहिती. सर्वात जास्त आत्महत्या भारतात. उपाय शोधायला हवेत. याला आध्यात्मिक जोड द्यावी लागेल. मैत्रीभूत परिवाराच्या दादाश्रींचं वक्तव्य. राज्यात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू. मृत तरुण पुणे आणि सांगली येथील असल्याची माहिती.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सची आज पहिली बैठक। टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या नेतृत्वात बैठक। अहमदनगरच्या गुहा गावातील वादग्रस्त कनिफनाथ मंदिरामध्ये ग्रामस्थांनी कनिफनाथ महाराजांची मूर्ती बसवून महाआरती केली। या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पुजारी आणि भक्तांमध्ये मारहाण झाली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।